कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नागरिकांना होणाऱ्या गैरसोयी व प्रशासनातील दिरंगाईवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। जिल्हाध्यक्ष राजू नेंडोर्ले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली मनसे पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात जाऊन विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निवेदन सादर केले। यामध्ये प्रामुख्याने प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे: ऑनलाईन कागदपत्र असूनही प्रत्यक्ष हजर राहण्याची सक्ती बंद करावी, कार्यालयात नागरिकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, स्वच्छ परिसर उपलब्ध करून द्यावा, सर्व कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्तीची करावी, बिफोर मी प्रक्रियेची सक्ती थांबवावी, गाडीची उंची स्पष्टपणे पासिंग विभागात लिहावी, डासजन्य रोगांपासून बचाव करावा। मनसेने 7 दिवसात सुधारणा न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन छेडण्याचा इशारा दिला असून जबाबदार अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासून जनतेसमोर उघड पाडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।